प्रेम दादा बघतायत आणि त्यांना माहिती आहे मी आज पण जिथं गारपीट झाल्यात, ज्या शेती खराब झाल्यात तिथं गेलो, त्या शेतकऱ्यांना भेटलो. दादाची खूप आठवण येते. पण मला माहिती आहे ही बारामती, सगळे बारामतीकर नुसतेच दादांचे आणि दादा सारखे बोलायचे. ते आहेत कारण तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र आहे. आज मला तुम्हाला सर्वांना एक विनंती करायची. बोलू द्या 28 तारखेला थोरवर आणू शकलो. दादांचं रक्त आहे. शेवटपर्यंत तर मला आपल्या सर्वांना विनंती करायची. मी आज पण पत्रकारांनी मला प्रश्न विचारले, दादा तुम्हाला काय वाटतं की विरोधकांनी ही निवडणूक लढायला पाहिजे का? लोकसभेत पण मी बोलत आहे, विधानसभेत पण बोललोय. दादा आपल्यात नसतील पण आपल्या हृदयामध्ये आहेत. त्यांनी सगळे गुण आपल्या सर्वांमध्ये आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना बोललो सगळ्यांनाच लढायचा अधिकार आहे, पण बारामतीकरांनी ठरवलेलं आहे. आधी पण ठरवलेलं, आता पण ठरवणार, भविष्यात पण ठरवणार. कारण अनेक वर्षापासून जे विकासाचे दिसत आहेत त्या आदरणीय दादांमुळे, पवार साहेबांमुळे. मी तुम्हाला माहिती आहे सगळ्या निवडणुकीत पूर्ण पवार कुटुंबाचा उल्लेख केला. मी आधी पण जे आधी भविष्यात पण ते करत जाईल. कारण सगळ्याच पवार कुटुंबातल्या सदस्यांनी, बारामतीच्या सगळ्याच कुटुंबातल्या सदस्यांनी एकत्रित येऊन काम केलं. राजेंद्र काका असू द्या, सुप्रताई असू द्या, पवारसाहेब आहेत, श्रीनिवास काका असू द्या, दादांचं तर सगळ्यांना कायमच दिसत आलं आजपर्यंत. सुनेत्रा वहिनी असू द्या. त्यातल्या त्यात तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छितोय की आमच्या पिढीतल्या म्हणजे रोहित दादा, पवार दादा, मी आमच्या पिढीतला मीच होतो पहिला त्यांनी प्रचार केला 2014 मध्ये. तेव्हा त्या काळात पण खूप छोटं होतं. त्यांना दादाला तरी वाटलंच नव्हतं की मी एवढं चांगलं भाषण देईल. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की हे माझं दादांच्या समोर शेवटचं भाषण होतं. पण मला मनात कुठेतरी चांगलं वाटतं की दादानी जेव्हा तो उल्लेख केला, हसत उल्लेख केला की माझ्या चिरंजीला भाषण देता येतं. माझा मुद्दा काय आहे की पवार कुटुंबातले सदस्य कधी आधी आले, नंतर मध्ये आले, तशी एक गेले. पण बारामती जी मी आधीपासून बघितली 2014 पासून जे दादांचे कष्ट बघितले, तो बदल मी बघितला. विद्या प्रतिष्ठान असू द्या, MIDC असू द्या. आताच कोणतरी बोललो जिरायत बागेतला शब्द दादांनी केलं ना, तो शब्द काढून टाकला. दादांचे कर्तव्य, दादांचं कामाची पद्धत. आज पण जेव्हा मी सगळ्या शेती बघत होतो जिथं नुकसान झालं, तेच पंधरा बसलं सगळेच तिथं दादाची आठवण का आली? कारण मला कोणीतरी सांगितलं की दादा असे असते तर रात्रीच्या रात्री सगळे अधिकारी तिथं पोहोचले असते. मी त्यांना बोललो रक्त तर आहे, शिकतो थोडं थोडं, येईल तुमच्याकडे, येईल दादा. वेळामध्ये मी बोलतो ना, नाही तर त्यातल्या त्यात भरपूर विषय जे माझ्याकडे आले
त्याच्या संदर्भात मला वाटतं की आपण सर्व चर्चा करू, एकमेकांबरोबर संवाद साधू. पण काय आपल्या बारामतीकरांनी पवारचा आवाज ऐकला आहे तर ते बोलतात की ऐकायचंच नाही. त्याच्यामुळे सगळे तर माईक ओढी चालू झालं. पण तसं नाही हो, सगळे आपण एकच कुटुंब आहे. पवार असू द्या, सगळे सगळ्यांबरोबर संवाद साधायला कधीतरी वेळ मिळतो. आताच माझ्याकडे मला खूप मागणी आली की तुम्ही गावामध्ये फिरा. कुठे आता कोण बोलला तो बदला बोलले. लोकसभेत फिरलो, विधानसभेत फिरलो, नाहीतरी फिरणार, भविष्यात पण फिरणार, काय फिरणार, बारामतीच आपली ही तिथं चालू आहे. जेव्हा मी एवढा मोठा घटना बघितला आणि तो दादांनी त्यांच्या काळात सगळी कामं नियोजन करून ते दुर्दैवाने आपल्याला सोडून गेले. पण दादांचं बारामतीचं संपूर्ण स्वप्न पूर्ण करायला मला तुमच्या सर्वांची खूप गरज आहे. कारण इथं MIDC आपल्याला वाढवायचे. दादा असताना मीच त्यांना एक सूचना दिली की दादा कंपनीज आहेत पण आपल्याला थोडं वाढवायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही काही लोकांशी बोललो, ते पण तिथं तयार झाले. मग त्याच्यानंतर 28 जानेवारी 2026 आपल्या सर्वांसाठी एक काळा दिवस. त्या दिवशी मला तर अजूनही विश्वास होत नाही. मला कधीतरी वाटतं की दादा दौऱ्यावरून परत येतात. कधीतरी वाटतं दादाचा फोन येईल. पण तुम्हा सर्वांना भेटून दादा तुमच्या सर्वांमध्ये मला दिसतं. मला काय पत्रकारांनी विचारलं की तुम्ही पत्रकार परिषद घेणार होता, त्याच्या संदर्भात काय झालं. मला तुम्हाला सांगायचं का तुम्ही माझ्या बरोबर आहे. CIDने माझं रक्त घेतलं, DNA चेक करायला. CID अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी कायम संवाद साधला. ज्या दिवशी दुर्घटना झाली मी आपल्या DYSPला सांगितलं काहीही करून, सचिन पवार येते, सचिन पवार मी सांगत होतो काहीही करून मला ते ब्लॅक बॉक्स दोन्ही पाहिजे. दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले, दोन्ही ब्लॅक बॉक्सचे फोटो आपल्याकडे. पण कारवाई होऊ द्या, अहवाल येऊ द्या, पण नंतर एकदा पूर्ण बाहेर आल्यावरती आपण बोलू. त्यांना मी बोललो माझे काय मुद्दे होते ते नव्हता मी स्वतःही सांगितले. तर मी परत जाऊन तेच बोलायचं का. तर आपण पुढे गेलो, आपण नवीन मुद्दे मांडायला पाहिजे, खरे मुद्दे मांडायला पाहिजे. आता अपघात का घातपात मला माहिती नाही. ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांच्या मनात शंका आहे, प्लेन असं होऊ शकत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यात मी पण तो एक व्हिडिओ टाकला रोहित सिंगचा विमानात झोपलेला. तिथं पण मी लिहिलं की यांच्यावरती अटक करा. जोपर्यंत कुठली कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करून ठेवा. तुम्हाला माहिती आहे जर एक बिल्डिंग पडली नाहीतर बिल्डिंग मधला स्लॅब पडला ते तिथल्या कामगारांना नाहीतर इंजिनियर नाही उचलत, डायरेक्ट मालकांना उचलतात. कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये नाहीतर कुठेतरी आग लागली, तर आता गोव्यात काहीतरी झालं, ते 2 मालकांना लंडनमधून उचललं पोलिसांनी.